नमस्कार, मी महारुद्र तिकोंडे, माहिती अधिकार कार्यकर्ता। आज सातारा शहरामध्ये आणि आजूबाजूच्या रस्त्याला जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू झालेली आहेत आणि अतिक्रमण होत आहेत, या बाबतीत प्रशासनाने वेळोवेळी ठोस पावलं उचललेली आहेत। परंतु सध्या सातारा नगरपालिकेमध्ये लोकशाहीचं राज्य चालू झालेलं आहे आणि यामध्ये आता प्रशासनाची मोठी कुचंबना होऊ लागलेली आहे की कोणाचे अतिक्रमण ठेवायचे आणि कोणाचे काढायचे, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि हे अतिक्रमण किंवा फुटपाथवर टपऱ्या वगैरे जे आहेत त्या निश्चितच उदरनिर्वाहासाठी आहेत किंवा कार्यकर्त्याला पोचणारे आहेत, हा एक सातारकरांच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्या भागातील त्या वॉर्ड मधील नगरसेवक या बाबतीत गांभीर्याने लक्ष देतील का त्यांचंही सदर अतिक्रमण टपरीधारकाला प्रोत्साहन असेल, तर या बाबतीत प्रशासनानं सुद्धा एक चांगले ठोस पावलं आणि ठोस नियमावली येणाऱ्या सभेमध्ये 22 तारखेला जी सभा आहे त्या सभेमध्ये हा ठोस निर्णय घ्यावा आणि सातारकर आणि सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वाहनधारकांना हे फुटपाथ किंवा रस्ते मोकळे करून देण्याचा ठराव त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावा असे मी प्रशासनाला विनंती करेल। आणि या बाबतीत भविष्यामध्ये जर काही दुर्घटना वगैरे घडल्या तर त्या वॉर्डचे नगरसेवक, त्या ठिकाणी असणारे टपरी दादा यांना जबाबदार धरण्यात यावं, या पद्धतीची नियमावली येणाऱ्या सभेमध्ये प्रशासनानं तयार करून घ्यावी, जेणेकरून प्रशासनावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि कुणाच्या हुजरेगिरीला त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।